ते खूप छान आहे, कारण मला आठवतं की 1983 साली जेव्हा आपण वर्ल्ड कप जिंकलं त्यावेळेस भारतीय टीम आपल्या इकडे आली, मुंबईमध्ये झालेली. त्यांचं मोठं त्याची मिरवणूक निघाली होती. त्यानंतर 2007 साली आपण ज्यावेळेस वर्ल्ड कप जिंकलो आणि आताही म्हणजे तो जल्लोष वेगळाच असतो. म्हणजे भारतीयांच्या मनामध्ये एवढा आनंद निर्माण होतो, कारण मी बघितलेलं आहे. कारण ज्यावेळेस आपण फायनल जिंकलो त्या दिवशी जो जल्लोष होता पूर्ण भारतामध्ये, तो म्हणजे व्यक्तीकडे होता. म्हणजे लोकांना इमोशन्स आहेत, हो. त्यांच्या इमोशन्सचे त्यांनी पुनरावृत्ती त्याच्यात हे केलेली आहे की त्यांना खुश केलेलं आहे भारतीय क्रिकेटर्सनी. त्याच्यामुळे खूप छान वाटलं. दिनेश सर, तुमचं रोहित शर्मा सोबत या मॅच नंतर काही बोलणं झालं? नाही, झालेलं नाही. आता पोचल्यानंतर आम्ही बोलू नंतर. हा, तुमची पहिली प्रतिक्रिया काय असेल ज्यावेळेला तुम्ही रोहित शर्माला भेटाल, त्याच्याशी बोलाल, त्यावेळेला तुम्ही त्याला पहिलं वाक्य तुमचं काय असेल त्याच्यासाठी? माझं पहिलं वाक्य, एक तर 2 वाक्य मी नेहमी सतत बोलत आलो. एक तर मी जगातला श्रीमंत माणूस मला केला असतो. क्या बात. दुसरी गोष्ट, सगळ्यात मोठी गुरुदक्षिणा मला दिली. म्हणजे मला द्रोणाचार्य, खरोखर मी आज द्रोणाचार्य झालो असं मला वाटतं ज्यावेळेस मला द्रोणाचार्य अवॉर्ड मिळालं. पण आजच्या घडीला असं वाटतं की मी ऍक्च्युअल द्रोणाचार्य झालेलो आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. दिनेश सर, संपूर्ण टीम जी आहे ती मायदेशी परतलेली आहे. संध्याकाळी मुंबईमध्ये त्यांचं आगमन होतंय. भव्य दिव्य अशा रोड शोचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे. म्हणजे आज ज्या पद्धतीचं नियोजन मुंबईमध्ये करण्यात आलेलं आहे, तर हे नियोजन पाहिलं तर 17 वर्षांपूर्वी सुद्धा अशाच पद्धतीचं दृश्य मुंबईकरांनी अनुभवलेलं होतं. हो, ते वानखडे स्टेडियमवरच आलेले त्यावेळेस. पण त्यांचं फेलिस्ट्रेशन झालेलं. आजही त्यांचं फेलिस्ट्रेशन होणार आहे. कारण बीसीसीआयचं मेन सेंटर आता मुंबईमध्ये असल्यामुळे त्यांचा सत्कार इकडे होणार आहे. खूप छान वाटेल, म्हणजे बघायला खूप बरं वाटेल. म्हणजे एक वेगळा मानसिक आनंद मिळणार आहे. दिनेश सर, एक शेवटचा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारते. म्हणजे आता भारतीय खेळाडूंची एक झलक कॅप्चर करण्यासाठी क्रिकेट प्रेमींची मोठी गर्दी तर आपण या ठिकाणी पाहतोय, या टीव्ही स्क्रीनवर तर आम्ही पाहतोय, अनुभवतोय. मात्र दिनेश लाड आणि रोहित शर्मा या गुरु शिष्याचा संभाषण, त्यांचा संवाद आम्हाला मोबाईलमध्ये कॅप्चर करण्याची, कॅमेरामध्ये कॅप्चर करण्याची संधी केव्हा मिळेल? तो दिवस केव्हा असेल? थोड्याच दिवसात मिळेल तुम्हाला. क्या बात आहे. नक्कीच. धन्यवाद दिनेशजी, तुम्ही आमच्याशी सविस्तर संवाद साधण्यासाठी. तर रोहित शर्माचे कोच दिनेश लाड आता आपल्यासोबत होते. काही दिवसातच आपण रोहित सोबत संवाद साधू, त्याच्यासोबत बोलू असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. दिल्लीमधल्या हॉटेल ITC मौर्यमधली दृश्य आपण या ठिकाणी पाहताय. टीम इंडिया जी आहे ती हॉटेलमध्ये पोहोचलेली आहे आणि त्यांची एक झलक आपल्या मोबाईलमध्ये, कॅमेरामध्ये कॅप्चर करण्यासाठी क्रिकेट प्रेमींची सुद्धा मोठी गर्दी समसमता विश्वचषक हातामध्ये घेऊन संपूर्ण टीम इंडिया जी आहे ती हॉटेल ITC मौर्यमध्ये पोहोचली.